जय श्री कृष्णा. अध्याय 19. विप्रदासाची कथा. लक्ष्मी म्हणाली, भगवंता, अधिक मासातील व्रते ज्यांनी केली त्या पुण्याईमधील थोडा अंश इतरांना दान देऊन त्याचा उद्धार केला. या कथा फारच उद्बोधक आहेत. आता अशीच आणखी एखादी कथा मला सांगावी. विष्णू म्हणाले, होय, या अध्यायात मी तुला जी विप्रदासाची कथा सांगत आहे ही त्याच प्रकारची आहे. 1. दक्षिण देशात गोकर्ण गिरीजवळ शिवकांची या नावाची एक दिव्य नगरी आहे. शिवगौरीचे ते आवडते स्थळ आहे. ही नगरी म्हणजे मंदिरांची अतिसुंदर रम्य नगरी आहे. त्या नगरीत कोणी विप्रदास नावाचा एक सेवक आपल्या पत्नीसह तेथील विद्वान पंडितांच्या घरी सेवा कर्म करून आपला उदरनिर्वाह चालवित होता असे. एकदा अधिक मासात त्या नगरीतील लोक अनेक प्रकारची स्नाने, दाने, व्रते, नियम करीत असताना ती पाहून विप्रदासाची पत्नी म्हणाली, नाथ, आपणही या महिन्यात काही पुण्यकर्मे करावी अशी माझी इच्छा आहे. त्यावर विप्रदास तिला म्हणाला, प्रिये, आपण तर दरिद्री गरीब आहोत. ती पुण्यकर्मे, दानधर्मे करण्यासाठी आपणाजवळ द्रव्य नाही. केवळ लोकांची सेवा कार्य करून आपण जगत आहोत. मग ती पुण्यकर्मे कशी करणार? मग त्या दोघांनी विचार केला की या अधिक मासात फक्त स्नानाच्या व्रताचा नियम आपण जर केला तर त्याला फक्त शरीरश्रमच खर्चावे लागतील, द्रव्याची जरूर नाही. बस, ठरला हा निश्चय. नंतर त्या गोकर्ण क्षेत्रीतून वाहणारी गोकर्णा गंगा या पवित्र नदीवर गावापासून दूर सारणेश्वर मंदिराजवळ जाऊन त्या उभयतांनी दररोज भल्या पहाटे उठून स्नान करून सारणेश्वराचे दर्शन घ्यावे आणि सूर्योदयापासून आपली नित्याची सेवा कार्य करावी असा क्रम चालविला. संपूर्ण अधिक महिनाभर त्यांना तो नियम निष्ठेने पाळला. उद्यापनाच्या दिवशी विप्रदास त्याची पत्नी अपरात्रीच उठले. दूर गोकर्ण क्षेत्री पर्वताच्या पायथ्याशी त्यांनी तीर्थस्नान केले, देवदर्शन घेतले आणि ते घराकडे परत निघाले. तो वाटेत काय चमत्कार घडला. 700 भूते प्रेते त्यांच्या भोवती जमा झाली. अंधारातच त्यांच्या त्या विशिष्ट विलक्षण आकृत्या नाचत, हातवारे करीत विप्रदासाभोवती पिंगा घालू लागल्या. तो विलक्षण देखावा पाहून विप्रदासाच्या पत्नीची भोपळीच बळाली. किंकाळी फोडून ती मूर्छित पडली. विप्रदासाने धैर्य धरून त्या भूतांच्या नायकाला प्रश्न केला, काय रे, हा काय प्रकार आहे? आम्हाला त्रास का देता? कशासाठी आमच्या भोवती हा गराडा टाकला आहे? तेव्हा तो भूताचा नायक म्हणाला, हे पुण्यवान महापुरुषा, तुम्ही उभयतांनी या अधिक मासात स्नानाचे जे थोर पुण्य मिळविले आहे त्यातील 7 दिवसाचे स्नानाचे पुण्य आम्हास दान देऊन आम्हा 700 भूतांचा उद्धार करा. मग विप्रदासाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने लगेच हातात पाणी घेऊन दान संकल्प केला आणि ते पाणी त्या भूत समुदायावर फेकले. तोच काय नवल, त्या सर्व भूतांचे देह दिव्य स्वरूप झाले. आकाशातून विमान आली. त्या दिव्य देहधारी लोकांनी विप्रदासाचे कौतुक केले.